प्रकरण येत बागेतील चर्चा आणि भविष्या पाया. पुण्यातील त्या गजबजलेल्या शहराच्या मध्यभागी असलेला एक शांत आणि प्रशस्त बंगला. या बंगल्याच्या बागेत दुपारची वेळ सुस्तावलेली होती. बागेतील जुन्या गुलमोहराच्या झाडाने जमिनीवर आपल्या पानांच्या सावलीचे एक सुंदर नक्षीकाम केले होते. वाऱ्याच्या एका झुळुकी सोबत मोगराणी गुलाबाचा सुगंधेत दरवत होता. या निसर्गरम्य वातावरणात बागेतील एका लाकडी बाकावर स्वरा आणि आदित्य बसले होते. बाह्यतः सर्व काही शांत दिसत असले तरी या जोडप्याच्या मनात मात्र विचारांचे काहूर माजले होते. त्यांच्या या सुखी कुटुंबात फक्त 4च सदस्य, स्वरा, आदित्य आणि त्यांची जुळी मुले ईशान आणि आर्या. ईशान आणि आर्या आता लहानाचे मोठे झाले होते. दिसायला हुबेहूब सारखे असले तरी दोघांचे स्वभाव मात्र उत्तर आणि दक्षिण ध्रुवासारखे होते. दोघांनीही नुकतेच त्यांचे पदवीचे शिक्षण मोठ्या जिद्दीने पूर्ण केले होते. आणि आता ते MBA उंबरठ्यावर उभे होते. पण आईल म्हणून स्वरा आणि आदित्याला एका गोष्टीची मोठी काळजी वाटत होती. ती म्हणजे या दोघांमधील कधीही न संपणारी भांडणे. आदित्य, तू पाहिलंस का? स्वरा बागेत खेळणाऱ्या एका पाखराकडे पाहत चिंतेने म्हणाली. हे दोघं आता 25च्या उंबरठ्यावर आहेत, पण अजूनही लहान मुलांसारखे एकमेकांशी भिडतात. तू हे का केलंस? तू तिथे का गेलीस? याच क्षुल्लक गोष्टींत त्यांचा अर्धा दिवस जातो. मला काळजी वाटते की ही प्रवृत्ती त्यांना भविष्यात महागात तर पडणार नाही ना. उद्या त्यांना कॉर्पोरेट जगात जायचे आहे
तिथे ही वागणूक चालेल का? आदित्यने एक दीर्घ श्वास घेतला आणि बाकावर मागे रेलून बसला. त्याने आपल्या चष्म्याची काच पुसली आणि गंभीरपणे म्हणाला, तुझं म्हणणं 100% बरोबर आहे स्वरा. आजचं जग हे केवळ पुस्तकी ज्ञानावर किंवा गळ्यातील पदव्यांच्या माळेवर चालत नाही. स्पर्धेच्या या अमानुष युगात फक्त तोच टिकतो जो हुशार तर आहेच, पण त्यासोबतच कमालीचा चाणाक्ष आणि वेळेप्रसंगी बर्फासारखा संयमी असतो. ईशान आणि आर्याकडे सोन्यासारख्या पदव्यांची रास आहे, पण बाह्य जगाचा कोणताही अनुभव नाही. समाजात वावरताना जेव्हा मान अपमानाचे प्रसंग येतील, लोक जेव्हा तुमच्यावर टीका करतील, तेव्हा या दोघांना स्वतःचा तोल सावरता आला पाहिजे. त्यांनी बराच वेळ चर्चाली आणि शेवटी एका धाडसी निर्णयावर शिक्कामोर्तब केले. मुलांना थेट वातानुकूलित केबिन मध्ये बसवण्यापूर्वी त्यांना जीवनाच्या रणांगणावर म्हणजेच मार्केटिंगच्या मैदानात उतरवायचे. मार्केटिंग म्हणजे त्यांच्यासाठी फक्त वस्तू विकणे नव्हे, तर तो एक मानवी स्वभाव वाचण्याचा सराव होता. लोकांशी संवाद कसा साधावा, समोरच्याचा अनाठाई राग शांत करावा आणि भर उन्हात फिरताना जेव्हा एखादा माणूस तुमच्या तोंडावर दरवाजा बंद करतो, तेव्हा आपला संयम कसा ढळू देऊ नये हे त्यांना शिकवायचे होते. बागेत बसून लंच संपवत असताना आदित्यने मोठ्या आवाजात हाक मारली, ईशान, आर्या, इकडे या जरा. तुमचा नाश्ता झाला असेल तर आम्हाला तुमच्याशी एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलायचे आहे. काही वेळातच ईशान आणि आर्या एकमेकांना चिडवत हसत खेळत बागेत आले. स्वराने मायेने त्यांना आपल्या जवळ बसवून घेतले. आदित्यने आपला स्वर थोडा गंभीर केला आणि म्हणाला, मुलांनो, तुमच्या पदवीबद्दल तुमचे पुन्हा एकदा अभिनंदन. पण आता खऱ्या आयुष्याची सुरुवात होत आहे. आम्ही दोघांनी तुमच्या भविष्यासाठी एक मास्टर प्लॅन तयार केला आहे. कोणत्याही मोठ्या कंपनीत नोकरीला लागण्यापूर्वी तुम्हाला मार्केटिंगचे कठीण धडे गिरवावे लागतील. आम्हाला असं वाटतं की तुम्ही प्रत्यक्ष फील्डवर जावं, मार्केटची नस ओळखावी आणि लोकांशी संवाद साधावा. ईशान आणि आर्या एकमेकांकडे पाहतच राहिले. मार्केटिंग हा शब्द त्यांच्यासाठी एखाद्या परग्रहावरील विषयासारखा होता. आर्याच्या चेहऱ्यावर साशंकतेचे भाव होते, तर ईशान खोल विचारात पडला होता. त्याला कल्पनेनेच घाम फुटला होता की भर उन्हात बॅग घेऊन फिरायचे. बाबा,
हा निर्णय खूप मोठा आहे. आम्हाला यावर थोडा विचार करायला वेळ मिळेल का? ईशानने अत्यंत सावधपणे विचारले. नक्कीच. घाई काहीच नाही. एक पूर्ण दिवस घ्या, शांतपणे विचार करा आणि उद्या सकाळी तुमचा काय तो निर्णय आम्हाला सांगा. हा वळणबिंदू नवा भविष्याचा पाया रचणारा, बागेतील शांत क्षणांत बीज पेरली शिक्षणाची.